मध्यंतरी ना सोशल मीडियावर मी एक पोस्ट पाहिली होती आणि त्या पोस्टमध्ये स्वामींविषयी अतिशय अर्वाच्य शब्दांमध्ये काही लिहिलेलं होतं. ते बघून माझं टाळकं सनकलं. एका मंद माणसाने एका भाषणामध्ये स्वामींविषयी अर्वाच्य शब्द काढले होते. मी ते काढूही शकत नाही, मी ते विचारातही आणू शकत नाही. पण मंडळी, हे जे शब्द होते ना, ते इतके वाह्यात आणि मनाला संताप देणारे असे शब्द होते. आणि त्या एकाक्षणी त्या पोस्टवर मी अशी माझी जीभ हासडलेली आहे ना, कारण एक तर मुळात त्या लोकांची लायकी नाही आहे की त्यांनी स्वामींवर काहीतरी लिहावं. आणि स्वामींना पूजणं, स्वामींची सेवा करणं हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे, वैयक्तिक भावना आहेत. आणि स्वामीचरणी वाहून घेतलेल्या आम्ही स्वतः एक सेवक म्हणून किंवा त्यांच्या सेवेमध्ये आहोत म्हणून आम्ही त्यांची सेवा करणारच. आम्ही सेवा करतो म्हणून ह्यांना पोटशिव उठण्याचं कारणच नाही आहे. ते नाही करत आहेत, त्यांनी नाहीच करावी, कारण त्या लोकांची लायकी नाही आहे की ते स्वामींच्या सेवेमध्ये येतील. आणि सगळ्यात पहिली गोष्ट, स्वामींना काहीही बोलण्याची पोच पण त्या लोकांची नाही आहे, म्हणजे त्यांची लायकीच नाही आहे मुळात. आणि माझ्या ह्या शॉर्टला ना जास्तीत जास्त शेअर करा मंडळी, मी खास सांगते तुम्हाला, कारण स्वामींविषयी असे उद्गार काढले गेलेले आहेत ना की जे ऐकून तुम्हालाही संताप होईल जे स्वामी सेवेत आहेत. स्वामी म्हणजे काय? स्वामी म्हणजे दत्तरूपी, स्वामी म्हणजे दत्तावतार, ब्रह्मा विष्णू महेशांची साक्षात ब्रह्मांड चालवणारं एक वेगळं व्यक्तिमत्व स्वामी, एक वेगळी एनर्जी, अलौकिक एनर्जी म्हणजे स्वामी. स्वामींच्या फक्त भक्तीमुळे, नामस्मरणाने कित्येक लोकांचं आयुष्य खूप सुंदर झालेलं आहे. आणि त्या स्वामींसाठी हे जे आहेत हे असं वाईट बोलणारे हे कोण मूर्ख हरामी लोक आलेली आहेत ना, मला माहीत नाही. पण जर असं बोलताना मला दिसलं तर मी तर सहन करत नाही. तुम्हीही करू नका. तिथे रोखोक उत्तरं द्यायला शिका, कारण ह्यांना पोटशिव उठण्याचं कारणच नाही आहे. स्वामींच्या सेवेत आम्ही आहोत, आमचं ते श्रद्धास्थान आहे. तुमची लायकी नसताना तुमच्या तोंडातून हे सगळे शब्द तुम्ही काढता, त्याची प्रचिती तुम्हाला नक्की येईल. आणि स्वामी तुमचं असं तुम्हाला तोंडाला तुमच्या मुसक्या बांधतील ना की तुम्हाला कळणार पण नाही. स्वामींचं प्रेम पाहिलेलं आहे या लोकांनी, स्वामींचा राग नाही पाहिलेला. तुम्ही नास्तिक आहात तर तुमच्या घरात राहा. आम्हाला आस्तिक लोकांना अजिबात चॅलेंज करू नका, नाहीतर तुमचं खरं नाही. तुम्हाला जर तोंड उघडून तुमचं गटार चालवता येतं तर आम्हाला पण तोंड उघडून आमच्या स्वामींसाठी चांगले शब्द वापरता येतात. त्यामुळे स्वामींचं एकही शब्द त्यांच्यासाठी कोणाकडनंही वाईट गेलेला आम्ही सहन करणार नाही. आणि यापुढे स्वामींच्या सेवेत असलेल्या सेवेकऱ्यांचा नाद करायचा